श्री स्वामी समर्थ. नमस्ते माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे. आजचा व्हिडिओ खास मला ज्योती मॅडमने एक क्वेश्चन केला होता की तुमचं 100 किलो वेट लॉस असताना तुम्ही आता 65 वरती कसं आलेला आहे तुमचा. मला वर्कआउट, योगा, डाएट प्लॅन मी 2 दिवसांनी व्हिडिओ टाकेलच, पण आज मी जास्त कार्डिओ वर्कआउट हे प्रकार जास्त केले नव्हते. कारण पण सांगते, मला पीसीओडी प्रॉब्लेम झाला होता. माझ्या आईला अटॅक आला होता, तर त्या टेन्शननी मला पिशवीला सूज आली होती. त्यामुळे सगळ्या गोष्टीमुळे मला जास्त हेवी वर्कआउट करायचा नव्हता, म्हणून मी सुरुवात फक्त नॉर्मल वर्कआउटने केली होती. आज मी तुमच्यासोबत त्याच गोष्टी शेअर करत आहे की जास्त वजन असताना तुम्हाला जर जिमचा वर्कआउट ह्या सगळ्या गोष्टी जमत नसेल तर सिंपल सोबर मी तुम्हाला एक एक स्टेप दाखवत आहे. फक्त ते तुम्हाला त्याचे 3-3 सेट करायचे आहेत. एवढी बात लक्षात ठेवा, 3-3 सेट तुम्हाला अर्धा किंवा 1 तास स्वतःसाठी द्यायचा आहे. आपल्याला घसा बसलाय, 1 तास नाही जमलं तर 15 मिनिटं 20 मिनिटं पण वेळ काढा स्वतःसाठी. नाही जमलं सगळ्याच गोष्टी तर वॉक करायला जावा. स्टार्टिंगला तुमचं अंग दुखेल, वॉक पासून चालू करा. पण वेट लॉस साठी खूप स्वतःसाठी वेळ देणे खूप महत्वाचं आहे आणि स्वतःसाठी जगणं खूप महत्वाचं आहे. तर चला आपण सुरू करू. आधी वॉर्मअप खूप शरीराला महत्वाचं. जास्त मी तुम्हाला सांगत नाही, पटापट सांगते, लॉंग व्हिडिओ बनेल मग. ठीक आहे, सुरुवात करू. वॉर्मअप सगळ्या स्टार्टिंगला हाय करा आणि सगळ्यात स्माइल, खुशीने करायचंय आपल्याला वर्कआउट आपला. हाय, चला 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 चला. येस, करू शकता. आपले बोट असे अप करायचे आणि प्रेस करायचे. सेम खाली ह्या साईडला मी तुम्हाला स्पीड मध्ये दाखवत आहे, तुम्ही स्लो मध्ये करा. सेम ह्या साईडला. ओके, व्हेरी गुड. राऊंड राऊंड राऊंड. वॉर्मअप तुम्हाला हे 5-5 स्टेप करायचे. मी तुम्हाला फक्त स्पीड मध्ये दाखवत आहे. 1 2. सेम बॅक मध्ये. ओके, व्हेरी नाईस. करू शकता तुम्ही. व्हेरी गुड. ठीक आहे, ह्या टाइप मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी करायला. वॉर्मअप खूप बॉडीसाठी खूप महत्वाचं आहे. परत राऊंड 1 2 3 4. परत ह्या साईडला 1 2 3 4. व्हेरी गुड, व्हेरी गुड. परत पायाचा पंजा राऊंड राऊंड. दुसऱ्या साईडून लेफ्ट राईट दोन्ही साईडने राऊंड करत राहायचे. परत ह्या साईडून राऊंड राऊंड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. परत सेम. आपली बॉडी आपल्याला हिट करायची आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. स्टार्टिंगला वॉर्मअप केलं तुमचं अंग दुखणार नाही, म्हणून आधी बॉडी हिट करणे खूप महत्वाचं आहे नेक्स्ट साठी. 1 2 3 4. राऊंड राऊंड. व्हेरी गुड. नी राऊंड. एस. ओके, सगळ्यांना ह्या टाइप मध्ये मोठ्या मोठ्या स्पीड मध्ये होत नाही, म्हणून नॉर्मल आपल्याला जम्पिंग जे ह्या टाइप मध्ये करायचं. वाव, ऑसम. आणि शक्य जमत असेल तर पायात बूट किंवा सॉक्स घाला. मी नाही घातला, मला जॉबला पण जायचं आहे. मला झटपट तुम्हाला थोडस माझे वर्कआउट दाखवते. ओके, आणि थोडस रनिंग. बॉडी आपली हिट करायची, एकाच जागा उभं राहून रनिंग करायचे. व्हेरी गुड, करू शकता. व्हेरी नाईस. येस, तुम्हाला ह्या 2-3 मिनिटात एवढा छान घाम येईल ना, खूप छान वाटेल. व्हेरी नाईस. क्या बात आहे. ओ नाईस नाईस. ओके, आता आपल्याला रशी उडी टाइप मध्ये जमत असेल तर रशी उडीचा काही प्रॉब्लेम नाही. स्लो मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ह्या टाइप मध्ये तुम्हाला ऍटलिस्ट 50 70 80 असे सेट करायचे आहेत. मी 100 पर्यंत करते, पण तुम्ही स्लोला 20-30 सेट करू शकता. ओके, आता ह्या टाइप वॉलला आपल्याला वॉलला टच करायचं आहे. ठीक आहे, 1 2 3 4 5 6. मी तुम्हाला पटकन सांगतो, मला ह्याचे 30 सेट करायचे आहेत. हात चेस्ट पर्यंत पोहोचायचा काही प्रॉब्लेम नाही. 1 2 3 15 तुम्हाला ह्याचे 3 सेट करायचे आहेत. ओके, हे झालं. परत
आपल्या हाताचा कोपरा आणि गुडगा. 1 2 3 4 हे ठीक आहे. ह्याचे पण 15-15 सेट. 1 2 3 4 ओके. परत आपल्याला मध्ये मध्ये आपल्याला रिलॅक्स करायचं. रिलॅक्स करताना फक्त बॉडी मुवमेंट ह्या टाइप मध्ये डान्स करत राहायचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता 1 2 3 4 ओके. मी तुम्हाला फक्त 5-5 दाखवते. तुम्हाला ते 15-15 करायचे. मी तुम्हाला आधी सांगते म्हणा एवढे कमी सेट. स्टार्टिंगला तुम्ही एवढे पण करू शकता तुमची बॉडी थकत असेल तर. सेम बॅक मध्ये 1 2 3 4 ओके. मी तुम्हाला भरपूर एकाच ह्याच्यात भरपूर सगळे वर्कआउट दाखवत आहे. मी काय करत होते तुम्ही हे स्लो मध्ये करू शकता. 1 मिनिट ओके. आता माझ्याकडे डंबल्स आहेत. मी मागवले होते. तुमच्याकडे डंबल्स नसतील तर तुम्ही बॉटल्स घ्यायच्या आपल्या 1-1 लिटरच्या आणि करायचं ओके. 1 2 3 4 5 6 व्हेरी गुड 7 8 9 ओके. ह्या टाइप मध्ये आपल्याला 3-3 सेट सेम ह्या टाइप मध्ये. 1 2 3 4 5 ओके. तुम्हाला ह्याचे असे 5-5 6-6 7-7 जसं जमल त्या टाइप मध्ये तुम्हाला सेट थोडे वेगवेगळे प्रकार आपल्याला करत राहायचे जेणेकरून आपली बॉडी पेन होणार नाही आणि आपल्याला वेगवेगळे वर्कआउट करण्यात पण खूप छान वाटेल. हे आपले झाले नॉर्मल वर्कआउट. आता तुम्हाला मी काही बसून सांगते. ते मी पीसीओडी प्रॉब्लेम साठी केले होते ओके. बसून फर्स्ट माझा फेवरेट तिथले आसन. हा मला पीसीओडी साठी, पिरियड इनरेग्युलर साठी, बॅक मध्ये प्रॉब्लेम, पिशवीला सूज आली होती, मला ह्यासाठी खूप उपयोगी पडलेला आहे. मला खरं सांगते पिरियडचा इश्यू झाला होता. 2-2 महिने पाळी येत नव्हती. पण मला ह्या सगळ्या योगासन, मी थोडे कार्डिओ वर्कआउट, नंतर मग नॉर्मल योगा हे सगळे मिक्स करून मी माझे सगळे वर्कआउट करून माझं वेट लॉस मी कमी केलेलं आहे. हे तुम्हाला ऍटलीस्ट 1 मिनिट 30 सेकंद 5 मिनिट जेवढं जमल तेवढं तुम्हाला करायचं आहे. तिथले आसन मधला हा दुसरा वर्जन बॉडी स्ट्रेच करणे. हे आपल्या लेडीज साठी म्हणा खूप बेस्ट आहे. इथं आपली बॉडी स्ट्रेचिंग चांगली होते ओके. हे तुम्हाला सगळे 3-3 सेट करायचे. मी तुम्हाला आज पटकन दाखवत आहे फक्त ह्या टाइप मध्ये. पण कुणाची मान इथे टच होत असेल नॉर्मल करा ओके. हा क्या बात आहे. ठीक आहे व्हेरी गुड. नंतर मलासन. मलासन मध्ये मी ऍटलीस्ट 5 मिनिट बसते. माझा हा रोजचा डेलीचा 1 तासाचा वर्कआउट आहे. मी स्वतःला 1 तास काढते. जर मला थोडासा उठायला लेट झाला तर मी 30 मिनिटं 45 मिनिट कधी कधी 20 मिनिटं. असं नाही की मी रोज 1 तास केलेला आहे. पण माझ्या बॉडीला मी वर्कआउट दिलेला आहे. मी संडेला पण वॉकला किंवा मला वेळ नाही भेटला सकाळी तर संध्याकाळी ठीक आहे. हप्ताभर आपले वेगवेगळे वर्कआउट ठेवा जेणेकरून आपल्याला कंटाळा नाही येणार त्या वर्कआउटचा. तुम्ही वॉक करू शकता, झुंबा डान्स करू शकता. एक एक करून सगळ्या गोष्टी आपल्याला कंटाळा येतात. मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. झुंबा डान्स कधी केलाय, कधी वॉक केलाय, कधी योगा केलाय, कधी कार्डिओ वर्कआउट केले. जसं जमल तसं सगळ्या गोष्टी मी केलेत. फक्त आपल्या सगळ्या गोष्टी मनावर घ्यायचे आणि तुम्हीही करू शकता. जर मी केले तर तुम्हीही करू शकता. हा मलासन झाला. मलासन मी दुसरा वर्जन आहे. आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओके. ह्या टाइप मध्ये तुम्हाला करायचं आहे ओके. आता ह्या टाइप मध्ये हा आपला पाय पसरायचा. 1 2 तुम्ही तर खाली काहीतरी कपडा घ्यायचा जेणेकरून आपला हात पुढे सरकेल. 3 4 5 ओके. सेम दुसऱ्या हाताने 1 2 3 4 5 ओके. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला
अशा 3-3 मी किती सांगितलं तुम्हाला 3-3 सेट करायचे. किती आपल्याला 3-3 सेट करायचे आहेत. मी अजून पण सांगते किती करायचे आपल्याला 3-3 सेट प्लस आपल्याला चक्की आसन. वाव ऑसम व्हेरी गुड करू शकता. व्हेरी गुड ह्या टाइप मध्ये. आणि आपल्या श्वासांवरती पण आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे. श्वास घेत राहायचा आहे, श्वास सोडत राहायचा, श्वास घेत राहायचा आहे, श्वास सोडत राहायचा आहे. ओके हे झाले द लेग रेंजेस. आपले हात मांडीखाली टाकायचे आणि हळूवारपणे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके अजून भरपूर सारे वर्कआउट आहे पण व्हिडिओ सगळा लॉंग होईल म्हणून तुम्हाला झटपट मी थोडेफार सांगत आहे. तुम्हाला जर हवा असेल लॉंग व्हिडिओ वर्कआउटचा प्रॉपर 1 तासाचा की मॅडम तुम्ही 1 तासामध्ये किती वर्कआउट किंवा 30 मिनिटाचा तर मला कमेंट करा. तुम्हाला माझ्यासोबत जर वर्कआउट करायचा असेल प्रॉपर मी तुम्हाला तसा व्हिडिओ बनवेल आणि सेंड करेल. ठीक आहे तर आता आपण लास्टला आपली बॉडी स्ट्रेचिंग करूया जेणेकरून आपलं अंग सॉरी दुखणार नाही. ओके नेकचा पहिला 1 2 3 4 ह्यानी आपलं अंग दुखणार नाही. मी तुम्हाला बसूनच दाखवते. तुम्ही बसून पण तुमची बॉडी स्ट्रेच चांगली करू शकता. ओके हात आपले ह्या टाइप मध्ये व्हेरी गुड. परत सेम बॅक मध्ये घ्यायचंय. वाव सेम परत वाव ऑसम. तुम्हाला इथे स्ट्रेस जाणवेल. व्हेरी गुड करू शकता. ओके सेम दुसरा हात नाईस. खूप छान वाटेल तुम्हाला खूप म्हणजे खूप. आणि सेम आपला हात बॅक मध्ये घ्यायचा आणि प्रेस करायचा. शोल्डर साठी खूप बेस्ट आहे. दुसरा हँड परत बॅक मध्ये घेऊन प्रेस करायचा. ओके व्हेरी गुड. हात सरळ आपला हात डावा हात उजव्या त्याला प्रेस करून मान सरळ. शोल्डरला खूप छान प्रकारे ताण होतो. परत हात सरळ परत ह्या टाइप मध्ये. वाव ऑसम. एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप फरक जाणवेल. व्हेरी गुड. हा एवढं छान वाटतं इथे बॉडी पेन सगळं कमी होत. नाईस. अनुलोम विलोम ब्राह्मी ध्यानांतर ह्या सगळ्या गोष्टी मी करते पण एकाच व्हिडिओ मध्ये सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नाही दाखवू शकत. तुम्हाला जर खरंच मोठा एक माझ्यासोबत तुम्हाला जर लॉंग व्हिडिओ करायचा असेल तर कमेंट करा की नाही मॅडम तुम्ही मला पूर्ण लॉंग व्हिडिओ दाखवा मी तुम्हाला दाखवेल. ह्या प्रकारे तुम्ही डेली स्वतः तरी मी आता तुम्हाला 12-13 मिनिटाचा व्हिडिओ बनवला असेल तुम्ही ह्यात तुम्हाला स्टेप वाढवायचे आहेत. आणि कसा वाटला माझा 100 किलोचा 65 पर्यंत मी हे सगळे वर्कआउट केलेले आहेत. माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये मी कुठली जिम लावली नाही. मी कुठे योगा क्लासेस वर्कआउट काही केले नाही. माझे सगळे आजार फक्त ह्या सगळ्या गोष्टीमुळे गेलेले आहेत. मी घरच्या घरी राहून कारण की आपण मिडल क्लास फॅमिली सगळ्या गोष्टी आपल्याला परवडत नाही. आपल्या शाळेतल्या मुलांचा खर्च घरचा खर्च हाऊसवाईफ असतील तर सगळ्या त्या लोकांना म्हणजे असं वाटतं पैसे आपण मिस्टरांकडून कसं मागायचं ह्या सगळ्या गोष्टी येतात. मग तुम्ही घरच्या घरी राहून तुम्ही फॅमिलीसाठी सगळ्या गोष्टी करताना मुलांचं नवऱ्याचं सासू सासऱ्यांचं मग स्वतःसाठी फक्त 15 मिनिटं देखील काढू शकता का नाही. तर स्वतःसाठी वेळ काढा. आणि आपण उद्या नवीन व्लॉग मध्ये तुम्हाला डाईट सांगेल मी. भेटूया. चला बाय. आणि प्लीज चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि स्वतःची काळजी घ्या आणि चेहऱ्यावर नेहमी स्माइल ठेवा. बाय बाय.